कारण त्यांनाही शिक्षकांनी कधीतरी टिकवलेलं आणि हे टिकवणं, अशा टिकवण्याच्या सोबत आयुष्यभरचं टिकवणं दिलेलं आहे शिक्षकांनी सगळ्यांनी, बरोबर की नाही? आज मी माझे सगळे विद्यार्थी पाहते, अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थिनी पाहते, अनेक क्षेत्रांमध्ये पाय खंबीरपणे रोवून उभे आहेत आणि उंच आकाशात गगनझेप पण घेत आहेत. अरे हे कुठं पाहायला मिळणार? बरं झालं मला जळगावला नोकरी नाही मिळाली, बरं झालं मी इथे आले, पाळजीचे, एकलग्नचे, दोनगावचे सगळे विद्यार्थी मला तुमच्यासारखे मिळाले आणि याच्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. आता आज आपण ऋण ही कविता पाहणार आहोत. श्री दी इनामदार यांची. हे कवी आपल्यात आज नाही आहे, परंतु सामाजिक स्थितीचं वर्णन करणारी ही कविता आहे आणि सामाजिकतेचं वर्णन कवी करतच असतो, कारण समाज कसा आहे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे, समाजातच पावलं टाकायची आहे, समाजातच चालायचं आहे. म्हणून ते सगळं समजण्यासाठी आणि मानवी भावभावनांची गुंफण कवितेमध्ये असते, ते अतिशय महत्वाचं. अहो बाकी तर सगळं मिळेल, पण भावना, संवेदनशीलता जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, घरातून मिळतं, साहित्यातून मिळतं,